महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर अर्थात पुणे आणि येथीलच सांगून नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून कळणारी पुणेरी व्यक्ती सादर करीत आहे नवदुर्गा. प्रवास तिचा. काळ वेळ न पाहता जे रुग्णसेवेत रुजू होते ती देवासमान व्यक्ती म्हणजे डॉक्टर. रुग्णसेवेसोबतच समाजसेवेमध्ये समाधान मानणाऱ्या डॉक्टर निमिषा पोटफोडे यांचा प्रवास जाणून घेऊयात या व्हिडिओमार्फत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्ती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. थँक्यू. मुलाखतीला सुरुवात करताना मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे हे तुम्ही कधी ठरवलेलं? म्हणजे शाळेपासून तुमची जडणघडण त्या दृष्टीने झाली का? खरं तर हो, कारण प्रत्येक लहान मुलाला किंवा मुलीला असं वाटत असतं की आपण लहानपणापासून आपल्याला असं व्हायचं आहे, तसं व्हायचं आहे, आपल्याला टीचर व्हायचं आहे, एअर होस्टेस व्हायचं आहे. प्रत्येक वेळी ह्या गोष्टी वाटत असतात. पण लकीली फॉर्च्युनेटली कसं आहे, माझ्या घरातच एक डॉक्टर असल्यामुळे मला लहानपणापासून ते बघायची सवय होती. आणि मला डॉक्टर व्हायचं आहे हे जेव्हा माझ्या काकाच्या क्लिनिकचं ओपनिंग होतं तेव्हाच मला त्या गोळ्यांचं अट्रॅक्शन होतं किंवा त्या खुर्चीचं अट्रॅक्शन होतं. आणि तेव्हापासून वयाच्या 4व्या वर्षापासून मी ठरवलं की नाही, आपल्याला आता डॉक्टरच व्हायचं आहे. आणि तेव्हापासूनच डोक्यात ते होतं. मग तुम्ही 10वी नंतर विशेषतः मेडिकल हे फील्ड तुम्ही सिलेक्ट करायचं ठरवलं, सो तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारची तयारी सुरू केली? खरं सांगायचं तर तयारी अशी काही केली नव्हती. ते सगळं होत गेलं माझ्याकडून की त्यात करायचं आहे म्हणून ते होत गेलं. त्याच्यासाठी स्पेसिफिक काही तयारी मी केली नाही की मला रात्रंदिवस अभ्यास करायचा आहे किंवा ह्याच विषयाचा मला खूप अभ्यास करायचा आहे, असं काहीही केलं नाही. फक्त एक केलं मी, मला गणित अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी 11th आणि 12th गणित ड्रॉप केलं. कारण त्याच्यामुळे कुठेतरी मार्क्स कमी होतात, आपले एक पर्सेंटेज कमी होईल, त्यामुळे मी गणित ड्रॉप केलं होतं. बाकी अशी काही तयारी नव्हती केली मी. आणि तुमच्या कॉलेजच्या जीवनात तुमचा प्रवास कसा होता? मेडिकल या दृष्टीने तुम्ही अभ्यास कोणत्या याचा केला? मला असं वाटतं की आपण जे करायचं आहे ते कुठेतरी मनापासून केलं पाहिजे. की आपल्याला करायचं आहे म्हणून त्याचं प्रेशर नाही घेतलं पाहिजे की मला हे करायचं आहे म्हणून प्रेशर आहे डोक्यावर, असं नाही पाहिजे. मनापासून केलं तर ते होतं, सगळं ऑटोमॅटिकली होत जातं आपल्याकडून. आणि शक्यतो मी असं म्हणेन की रात्रीचा जो आपण अभ्यास करतो तो कुठेतरी जास्त लक्षात राहतो. सकाळी उठल्यानंतर डोक्यात तो अभ्यास राहतो आपल्या, किंवा पेपर लिहिताना पण ती एक फोटो मेमरी असते आपली, तर त्याच्यात ते आपण लिहितो व्यवस्थित. आणि तसं बघायला गेलं तर माझ्या कॉलेजमध्ये पण शिक्षक मला तेवढे कोऑपरेटिव्ह होते की ज्यांनी प्रत्येक गोष्ट खूप समजवली. आईबाबांचा खूप सपोर्ट होता की त्यांनीही खूप मदत केली या गोष्टीमुळे. मी कॉलेजमध्ये रात्री 7:30-8 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळी जवळजवळ 12-12 तास कॉलेजमध्ये असायचे, तर कुठेही मला की लवकर घरी ये, इतका का उशीर होता, असं काही न करता प्रचंड सपोर्ट केला आईवडिलांनी मला. त्यामुळे ह्या गोष्टी होत गेल्या. आणि काहीही करताना शेवटी आईवडिलांचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. आणि मी एक सांगेन की फक्त आईवडिलांचा सपोर्ट नाही, माझ्या पूर्ण फॅमिलीचा मला सपोर्ट आहे, आणि तो आजही आहे. तुम्ही डॉक्टर होताना आतापर्यंत कोणत्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा, आणि त्या अडचणींवर तुम्ही कशा प्रकारे मात केली? म्हणजे तुमच्या कॉलेज जीवनापासून ते अगदी आत्तापर्यंत. कसं असतं की एक गोष्ट मला हे सांगायची वाटते की कॉलेजचं जे पूर्ण स्टडी मटेरियल असतो किंवा जे आपण काही शिकतो हे पूर्णतः इंग्लिशमध्ये, सगळं इंग्लिश मीडियममध्ये. पण एक पहिल्यापासून इंग्लिश मीडियममध्ये शिकल्यामुळे मला कधीही ह्याचा कुठेही डिफिकल्टी जाणवली नाही. या गोष्टीची कुठलीही लँग्वेज बॅरियर नव्हतं माझ्यापाशी. तर त्यामुळे अभ्यास तसा अवघड आहे मेडिकलचा. पूर्ण तुम्हाला एकाग्रता पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे एकदा अभ्यासाला बसलं की तो कंटिन्यू ठेवला पाहिजे. एखादा टॉपिक शिकायचा असेल किंवा तो वाचायचा असेल तर तेवढी एकाग्रता तुम्हाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने तेवढी एकाग्रता ठेवायची, तेवढं मेडिटेशन केलं पाहिजे, तुमचं कुठेही माइंड डायवर्ट नाही झालं पाहिजे. आणि अशा ह्याच्यात कुठेतरी माइंड डायवर्ट व्हायचं की मी डान्स पण करते, म्हणजे भरतनाट्यम पण करते, तर मला त्याच्यातही करायचं होतं, म्हणजे तेही शिकायचं होतं, अभ्यासही करायचा होता. तर करिअर आणि पॅशन या दोन्हीमध्ये खूप कन्फ्युजन होतं आधी सुरुवातीला. मग नंतर जशी फर्स्ट एक्झाम झाली ते मार्क बघून मग
कुठेतरी माइंड डायवर्ट झालं की नाही आधी करिअरकडे फोकस करावा, डान्स आपल्याला नंतर करता येईल किंवा ते चालू राहील साईड बाय साईड, पण आधी अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू. तर ते एक होतं. आणि दुसरं म्हणजे की अभ्यास करताना कधीही बाकीच्या गोष्टींचा विचार नाही करायचा, बॅक ऑफ द माइंड कुठलेही विचार नाही चालू ठेवायचे, तिथेच कॉन्सन्ट्रेट करायचं, तर या गोष्टी व्यवस्थित होतात. तो एक स्ट्रगलिंग पार्ट असतो आपला, कारण आपलं एज असं असतं की आपल्या बॅक ऑफ द माइंड बऱ्याच गोष्टी चालू असतात, हे चालू ते चालू, मग मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जायचं असतं किंवा कॉलेजमध्ये उद्या काय करायचं, हे सगळ्या गोष्टी चालू असतात आणि कुठेतरी अभ्यास. तर आपल्याला त्या गोष्टींमध्ये थोडंसं स्ट्रगल करावं लागतं की बाबा आता अभ्यासच आपल्याला करायचा आहे, कारण मेडिकल फील्ड अशी आहे की इथे कॉम्प्रोमाइज करून नाही चालत, कारण आपल्यासमोर एक जिवंत व्यक्ती असते ज्याला आपण ट्रीट करत असतो, त्यामुळे तिथं काहीही कॉम्प्रोमाइज नाही करायचं, फक्त अभ्यासावर फोकस करायचा आणि तेच ध्येय ठेवायचं पूर्ण 5.5 वर्ष. आपण असं बघतो की बऱ्याच वेळा डॉक्टर झाल्यानंतर काही एक पॅटर्न असतो प्रत्येकाचा प्रॅक्टिसचा, काही प्रॅक्टिसमध्ये जातात, काही नोकरी करतात. बरोबर. पण तू ही जी वेगळी वाट निवडली आहे, तर या वेगळेपणाचा तू आम्हाला बद्दल काय सांगू शकतो? हो नक्कीच. खरं तर हे आत्ता आपण जिथे बसलो हे आपलं इन्स्टिट्यूट आहे, पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आणि ओल्ड एज होम आहे, जे आपण चालू केलं आहे गेले 2 महिन्यापासून. आणि इथे आता रिस्पॉन्सही खूप चांगला आहे. पण इथे येण्यासाठी तसं बघायला गेलं तर बरंच स्ट्रगल आहे मागे, की पासआउट झाल्यानंतर प्रत्येक स्टुडंटला तो एक प्रश्न असतो की आता आपण पुढे वेगळं काय करू शकतो. काय जणं क्लिनिक्स टाकतात, काय जणं जॉब्स करतात. तर मी पण जॉब करत होते. मी ऑलमोस्ट 6 वर्ष झाले ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस करत होते डॉक्टर सत्यशील नाईक यांच्याकडे. तिथून मग मी डेक्कनला गायनॅक हॉस्पिटल आहे तिथे मी जॉब करत होते, करते आत्ताही तिकडे जॉब करून साईड बाय साईड हे करते. पण जॉब करता करता डोक्यात असा विचार आला की आपण काय वेगळं करू शकतो पुढच्या दृष्टीने, की आपण जॉब कधीपर्यंत करणार, कधीपर्यंत आपण एक क्लिनिकल प्रॅक्टिस करणार, याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो. म्हणजे कुठेतरी एक समाजसेवा पण, आणि कुठेतरी आपल्यालाही या गोष्टी बऱ्या वाटल्या पाहिजेत आणि आपलीही प्रॅक्टिस चालू राहिली पाहिजे. तर आपण काय करू शकतो ह्याच्यावरती. तर कुठेतरी आपण हॉस्पिटलमध्ये जॉब करताना माझ्या एक लक्षात आलं की ॲक्च्युली नर्सिंगला पण कुठेतरी पुश करण्याची गरज आहे, कुठेतरी त्यांनाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची गरज आहे, कुठेतरी त्यांनाही खूप गोष्टी म्हणजे बेसिक ॲनाटॉमी शिकवण्याची गरज आहे. त्यामुळे मी आणि माझ्या काही कलिग्ज मिळून, माझ्या मैत्रिणी मिळून आम्ही हे गोष्ट डिसाईड केली की आपण हे करू शकतो. आणि हे जे इन्स्टिट्यूट आहे ह्या गोष्टी खरंच खूप पटकन झाल्या, की ही जागा मिळणं इझिली झालं. आणि एका महिन्यात आम्ही हे इन्स्टिट्यूट ओल्ड एज होम चालू केलं, की ओल्ड एज होम याच्यासाठी चालू केलं की नर्सिंग स्टुडंटला जे बेसिक केअर असतो, त्यांचं क्लिनिंग म्हणा किंवा त्यांचं जे बेड मेकिंग असतं, हे बेसिक आपण इन्स्टिट्यूटमधूनच ट्रेनिंग देऊन आपण त्यांना बाहेर पाठवणार आहे. हे सगळं ट्रेनिंग आपल्याला कुठेही बाहेर शिकायला मिळत नाही. किंवा बेसिक जे ऑर्गन्स असतात ते ऑर्गन्स काय काम करतात हे तुम्ही जॉबला तर कुठे आपल्याला शिकवत नाहीत, हे तुम्हाला इथूनच शिकायला मिळतील. तर मग जर एखादा डॉक्टर शिकवतोय काहीतरी तर ते डेप्थमध्ये नाही पण सगळ्या सुपरफिशियली पण सगळं सांगणार असं आहे. म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं हे सगळं आपण त्यांना शिकवतो इथे. आणि आपली एक बॅच झाली आहे आता, ती प्रॅक्टिसला मंडेपासून जाणार आहे, म्हणजे सोमवारपासून ते हॉस्पिटल्सला जाणार आहेत सगळ्या मुली आपल्या. त्याच्यानंतर ओल्ड एजचे जे आहेत आपल्याकडे पेशंट त्यांचंही आपण म्हणजे डॉक्टर्सचे पण व्हिजिट असते, आमचे व्हिजिट असते तिथे आठवड्यातून एकदा 2 दिवसाला असते, किंवा रेग्युलरली व्हिजिट म्हणलं तर तेही आपण करतो या पेशंट्सला, की आमचेही लक्ष राहतं तिकडे. आणि ग्राउंड फ्लोअरवरती OPD चालू केली आहे, कारण इथल्या ऑलमोस्ट 2 ते 3 किलोमीटरमध्ये कुठेही क्लिनिक नाही आहे, त्यामुळे आपण खाली क्लिनिकही चालू केलेलं आहे. म्हणजे साईड बाय साईड माझी प्रॅक्टिसही चालू राहील. आणि वेगळं म्हणजे शिकवण्याचा अनुभव खूप चांगला आहे, आपलं नॉलेज समोरच्याला देणं खूप चांगलं वाटतं. हे या तुम्ही जे कोचिंग करता किंवा इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग देता, त्यात जो येणारा स्टुडंट आहे हा मोस्टली कुठल्या भागातला असतो? हा ग्रामीण भागातला आहे सगळा, पुण्यातला नाही आहे, हा सगळा ग्रामीण भागातला आहे. आणि ह्या सगळ्या मुली ज्या आहेत ह्या 10वी पास किंवा 12वी पास किंवा अशा काही आहेत की ज्या 10वी फेल पण आहेत, जी शिकण्याची आवड आहे पण तेवढा त्यांच्याकडे फायनान्शियल तेवढी स्टेबिलिटी नाही आहे की ते शिकू शकतील. आणि आपली फीस पण आपण खूप अफोर्डेबल ठेवलेली आहे. आणि आपण त्यांना स्कॉलरशिपही देतो की शिकता शिकता ते स्वतः कमवत आहेत, स्कॉलरशिप थ्रू ते कमवत आहेत कुठेतरी. आणि ह्या सगळ्या मुली बाहेरच्या असल्यामुळे त्यांना इथं येऊन खूप चांगलं वाटतं. म्हणजे आता जर तुम्ही मुलींना विचारलं तर कोणालाही पुण्याच्या बाहेर जायची इच्छा नाही आहे, त्यांना सगळ्यांना पुण्यात सेटल व्हायचं आहे.
त्यांना इथे आवडतं, इथे राहायला खूप आवडतं, इथलं जेवण वगैरे सगळं खूप आवडतं आहे आणि मेन म्हणजे इथला परिसर खूप आवडतो आहे त्यांना. आज तुम्ही प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून पण काम करता, त्याच्यानंतर तुमची एकेडिका आणि तुम्ही ऑनररी म्हणून पण जाता आणि बेसिकली इन्स्टिट्यूट पण आज ही रन करता. बरोबर. या गोष्टी करताना, या 3 आघाडी सांभाळताना तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करायला लागला असेल. जसं की तुम्ही आधी म्हणलं की तुमची जी पॅशन होती तेवढी तुम्ही साईडला ठेवून तुम्ही डॉक्टर होण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न केले आणि आज त्याची ही जी फळं आहेत, सो तो त्याग आज तुम्हाला कुठपर्यंत त्याचं समाधान, त्या त्याग केल्याचं समाधान कसं आहे? प्रत्येक फील्डमध्ये किंवा प्रत्येक प्रोफेशनमध्ये एक टॅगलाईन आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तसंच जेव्हा आम्ही हे स्ट्रक्चर फॉर्म केलं इन्स्टिट्यूट ओल्ड एज होम आणि क्लिनिकचं, तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला इथे वेळ द्यायचा आहे, आपल्याला इथे यायचं आहे, रोज यायचं आहे आणि एवढ्या लांब रोज प्रवास करायचा आपल्याला, रोज कमीत कमी 60 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आपल्याला. तेव्हा असं लक्षात आलं, मी आधी 2 जॉब करत होते, त्यामुळे इथे येण्यासाठी मी एक जॉब माझा क्विट केला, रिझाईन केलं तिथून आणि तो जॉब म्हणजे माझा सगळ्यात आवडता जॉब होता. ऑर्थोपेडिक मला प्रचंड आवडतं हे फील्ड आणि तो जॉब मी क्विट केला की संध्याकाळच्या वेळेत मला इथे यायचं आहे, मुलींना शिकवायचं आहे. पण तो जॉब क्विट केल्यामुळे कुठेही मला रिग्रेट नाही आहे की मी का जॉब क्विट केला किंवा का मी तिकडे जात नाही आहे. कारण इथे आल्यानंतर जेव्हा मी मुलींना इथल्या शिकवते तेव्हा असं लक्षात आलं की मी खूप चांगलं काहीतरी नॉलेज देते त्यांना. कारण प्रत्येक मुलीची एक मेमरी, मेंटॅलिटी तेवढी नसते, ग्रास्पिंग पॉवर तेवढी नसते, त्यांना खूप गोष्टी शिकवाव्या लागतात. आपण म्हणतो ना, लहान मुलांना हाताला धरून आपल्याला सगळं शिकवावं लागतं, तसंच आहे या मुलींचं. काही जणी शिकतात पटकन, काही जणींना खरंच हाताला धरून शिकवावं लागतं. एक गोष्ट त्यांना कितीदाही रिपीट केली तरी नाही तेवढी पटकन लक्षात येत. तर ती समजवणं, आपले पेशन्स टेस्ट करणं त्याच्यात खूप महत्त्वाचं आहे आणि ते करताना खूप चांगलं वाटतं. त्यामुळे तो त्याग नाही वाटत आता. कुठेतरी एक सक्सेस मिळतो, एक समाधान मिळतं आहे. सक्सेसपेक्षा मी म्हणेन एक समाधान मिळतं आहे हे सगळं करताना. त्याच्यानंतर खाली जे OPDला आपले पेशंट येतात, हे पेशंट आधी आजारपणासाठी खूप लांब जायचे, म्हणजे जवळपास 5-6 किलोमीटर पुढे जाऊन त्यांना एक क्लिनिक मिळायचं. पण आता त्यांना फार इझिली झालं, इझी ॲक्सेस झाला इथे येण्यासाठी. आजारपण पटकन जातो त्यांचा. कुठेतरी एक आमच्याशी बोलताना एक आपण म्हणतो ना की बोलण्यातच अर्धं आजारपण निघून जातं, तसं कुठेतरी त्यांना वाटतं. त्यामुळे ते एक समाधान आहे की आपण जवळ आलो आहे त्यांच्या, आपण काहीतरी करतो आहे त्यांच्यासाठी आणि कुठेतरी आपल्या आजी आजोबांचं पण सेवा करायला मिळते. त्यामुळे ते खूप समाधान मिळतं आहे. एक सक्सेस तो आहे की आपल्याला समाधान आहे. तुम्ही आता प्रॅक्टिस पण करता आणि कोचिंग पण करता. हो. सो प्रॅक्टिस आणि कोचिंग करताना तुम्हाला एकदा एका व्ह्यूनी बघायला गेलं तर तुम्हाला एखाद्या पेशंटला कन्सल्ट करायला लागतं आणि कोचिंग करताना एखाद्या स्टुडंटला शिकवायला लागतं. बरोबर. सो या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक स्थिती आहेत. बरोबर. या मानसिक स्थितीतून जाताना तुम्हाला कोणत्या प्रकारचा अनुभव आला? या दोन्ही स्थितीतून जाताना एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे पेशन्स. प्रचंड संयम ठेवणं स्वतःवरती. म्हणजे आपण म्हणतो ना, डोक्यावरती आईस फॅक्टरी पाहिजे, तोंडावरती शुगर फॅक्टरी. खूप पेशन्स पाहिजेत ऐकून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि समोरच्याला गोष्टी सांगण्यासाठी, ते पण त्यांच्या लँग्वेजमध्ये. आता कन्सल्ट करताना, पेशंटशी बोलताना तुम्हाला त्यांच्या भाषेत ते त्यांना समजावं लागतं. मेडिकल टर्म्स नाही वापरून चालत तिकडे. त्यामुळे तिथे खूप संयमाने, कारण पेशंट असा असतो की त्यांना आपल्याला सगळ्याच गोष्टी सांगायच्या असतात, त्यांच्या घरच्या म्हणा, त्यांच्या आजारपणाच्या म्हणा, जे काही दुःख आहे ते त्यांच्यामध्ये साठलेलं असतं ते आपल्याला सांगतात. तर आपल्यामध्ये तो पेशन्स पाहिजे ऐकून घेण्याचा. आणि जेव्हा आपण ऐकून घेतो त्यांचं पूर्णपणे, तिथंच त्यांचा 50% आजार बरा झालेला असतो. त्यामुळे तिथं ऐकून घेण्याची कपॅसिटी पाहिजे आणि इथे बोलण्याची पाहिजे की तुम्हाला नाही समजत आहे, मी सांगते, तुम्ही एकदा विचारा, दोनदा विचारा, तुम्ही किती वेळाही विचारा, मी तुम्हाला सांगायला रेडी आहे. आज तुम्ही या क्षेत्रात जे यश मिळवलं आहे, आपल्याकडे अशा बऱ्याच नवदुर्गा आहेत की ज्यांना प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात काहीतरी करायचं असतं. बरोबर. पण काही फॅक्टर्स असतात त्याच्यामुळे ते करू शकत नाही. म्हणजे मनात असलेली भीती, लोक काय म्हणतील, त्याच्यानंतर हे खरंच मला जमेल का, अशांना जो प्रश्न असतो, अशा नवदुर्गांना जो प्रश्न असतो, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं सांगायचं तर आता संदेश देण्या इतपत मी आपण जे म्हणतो तेवढं टार्गेट अचीव केलेलं नाही आहे, पण कुठेतरी त्या मार्गावर आहे. त्यामुळे संदेश देण्यापेक्षा मी असं म्हणेन की माझ्या अनुभवातून जर मला काही शिकायला मिळालं
तर ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे करताय त्याच्यावर विश्वास ठेवा. ते करण्यासाठी तुम्ही किती केपेबल आहात याच्यावर विश्वास ठेवा की नाही तुम्ही हे करू शकताय. जर तुमच्या स्वतःवर विश्वास नसेल तर कुठेतरी तुम्ही ते नाही करू शकत पुढे जाऊन. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा घ्या, कारण ते आपले सगळ्यात बिगेस्ट सपोर्ट चीअर लीडर्स असतात आपले घरचे, आपले आई-वडील. त्यांचा कुठेतरी विश्वासात घ्या, त्यांना सांगा तुम्ही काय करताय. आणि दुसरं म्हणजे आत्ता जो तुम्ही एक शब्द वापरलात की भीती, जी भीती असते मी हे करू शकणार का मी नाही करू शकणार, तर हे काढून टाका पहिली तुमच्या डोक्यातून. तुम्ही करू शकता आणि तुम्ही ते करणार आहे हेच डोक्यात ठेवा. पॉझिटिव्ह राहायचं, कुठल्याही गोष्टीचा अप्रोच पॉझिटिव्ह ठेवायचा, तर हे कुठेतरी होऊ शकतं. तर कुठेतरी तुम्ही सक्सेसच्या पाथवर जाऊ शकता आणि तुम्ही ते अचीव्ह करू शकता. कुठेही नेगेटिव्ह थॉट्स नाही ठेवायचे की मी हे जर नाही झालं तर, हा विचार काढून टाकायचा पूर्णपणे आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कॉन्फिडंट राहा आणि तुम्ही ते करणार आहात. धन्यवाद तुम्ही पुणेरी व्यक्ती या मराठी यूट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. तुम्ही अशीच यशाची शिखर पादाक्रांत करत राहू ही परमेश्वरची आणि सदिच्छा. थँक्यू सो मच.